Welcome all. स्वागत आहे सगळ्यांचं. Now we are at the very next lesson of our science that we called as the measurement and the effect of heat. So basically आपण आपल्या नवीन पाठाकडे आहोत ज्याचं नाव आहे मेजरमेंट आणि इफेक्ट ऑफ हीट. मेजरमेंट अँड द इफेक्ट ऑफ हीट या पाठाकडे आपण बघत आहोत. या पाठामध्ये बेसिकली काय त्यात वी विल लुक ॲट. तर त्यासोबत सोबत मराठीमधलं आपण उष्णतेचे मापन व परिणाम ह्याच्याकडे बघणार. म्हणजे आपण मराठी मीडियम साठी आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी एक साधं कंबाईन लेक्चर आपण घेत आहोत. ठीक आहे. लेट्स गो. Let's start with the thing. आपण या ह्याच्याकडे चालू करणार आहोत. Alright. See, what is the measurement and the effect of it that we will look at? आता ज्या टायटल वरून आपण मेजरमेंट मीन्स what is the measurement? So basically मराठीत आपण बोलत मापन and the measurement and the effect of heat. So this is the we are talking about the heat right now. We are talking about the heat. So measurement and the effect of it. So see आपण डेली आता आपण समर सीझन मध्ये राईट वी आर ऍट द समर सीझन अँड वी चेक अवर डेली टेम्परेचर ऑर मीन्स डेली टेम्परेचर ऑफ अवर ऍटमॉस्फिअर ऑफ अवर एरिया. म्हणजेच काय की आपण आता समर मध्ये काय उन्हाळ्या सीझन मध्ये होतं तेव्हा आपण काय करतो आपण दररोज आपल्या न्यूज चॅनलवर मार्फत किंवा मोबाईल मार्फत आपल्या आजूबाजूला तापमान किती आहे त्याच आपण बघतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 45 डिग्री, 35 डिग्री, 36 डिग्री मीन्स 45 डिग्री सेल्सियस and 36 डिग्री सेल्सियस, 35 डिग्री सेल्सियस. The certain temperatures we always heard about, and sometimes this temperature also rises and it crosses the 45 डिग्री सेल्सियस too. म्हणजेच काय की आपण हे जे तापमान बेसिकली बघतोय 45 डिग्री पासून ते 36 डिग्री पासून हे उन्हाळ्यामध्ये बेसिकली बघतो. आता आपल्याला जास्तीत जास्त तापमान आपल्याला दिसतं. पण त्याच जागी जर आपण हिवाळ्यात जर आपण इन विंटर सीझन जर आपण हा जे टेम्परेचर बघितलं सेम एरियाचं तर आपल्याला 17 किंवा 10 डिग्री सेल्सियस किंवा 17 डिग्री किंवा 23 मॅक्स टू मॅक्स डिग्री सेल्सियस आपल्याला दिसून पडतं. दिस मीन्स वॉट की this means what ki as per the atmosphere changes or as per the atmosphere changes our the temperature of our surrounding is also changes. Okay. म्हणजे काय की आपलं आजूबाजूचं वातावरण जसं जसं हळूहळू चेंज होतं त्याचप्रमाणे आपलं तापमान सुद्धा चेंज होत राहतं किंवा वायस वर्षा आपण बोललं तरी चालेल. एकदा तापमानामध्ये बदल झाल्यावर वातावरणात बदल होतं किंवा वातावरणात बदल झाल्यावर तापमानात बदल होतो. मतलब मैंने क्या कहा कि देखो अभी हम लोग विंटर सीजन में देखेंगे या फिर समर सीजन में देखेंगे या फिर ठंडी या फिर गर्मी में अगर हम लोग देखेंगे तो हमारा टेम्परेचर जो हमारा एरिया का टेम्परेचर वी आर नॉट टॉकिंग अबाउट अवर बॉडी टेम्परेचर. मैं फिर से आपको बता रहा हूँ हम हमारे बॉडी टेम्परेचर के बारे में नहीं बात करें. अभी देखो हम वी आर लिव्हिंग इन मुंबई सिटी. आपण सगळेजण मुंबई सिटीमध्ये राहतोय तर मुंबई सिटीमध्ये उन्हाळ्यात तापमान किती आणि हिवाळ्यात तापमान किती तर ह्याच्यामध्ये फरक असतो राईट. आता आणि ज्याप्रमाणे तापमानात बदल होतो त्याचप्रमाणे आपलं सीझन पण बदललेला दिसतो बघा. आपल्याला हळूहळू थंडी व्हायला लागते किंवा थंडी हवा लागते चांगला वारा वाहतो तेव्हा आपण बोलतो की पावसाळा किंवा हिवाळा हा ऋतू आलेला आहे. परंतु जर आपल्याला हळूहळू गरम व्हायला लागले तर आपण बोलतो उन्हाळा हा ऋतू आलेला आहे. मीन्स वॉट की टेम्परेचर जसं जसं बदलतं तसं तसं सीझन बदलतं किंवा सीझन जसं जसं बदलतं त्याचप्रमाणे टेम्परेचर सुद्धा बदललेलं आपण बघू शकतो. लेट्स गो. लेट्स वी विल डिस्कस द मोर ऑन दिस. तो बघा तो दीज आर द थिंग्स. तो बेसिकली ये तो हुआ हमारा सराउंडिंग का टेम्परेचर के बारे में. ओके. तो दिस इज द अवर सराउंडिंग टेम्परेचर और अपने अगल बगल का म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय काय तापमानात बदल होतं ते आपण बघितलं. परंतु हे तर झालं मोठ्या स्केलवरती आणि मोठ्या स्केलवरती झालं म्हणजे काय की ह्याच्या सो दिस इज दिस सराउंडिंग. ओके. हे जे आपण आता बोलतो ते सराउंडिंग आणि ते तापमान कोणाशी रिलेटेड आहे. इट्स रिलेटेड टू द सन. मध्ये सूर्याच्या तापमानावरती सूर्याच्या प्रकाशावरती अवलंबून असलेलं आपण बघू शकतो. परंतु आता आपण छोट्या स्मॉल स्केलवरती आपण आता बोलणार आहोत. स्मॉल स्केलवरती आपण बोलणार आहोत. म्हणजे बघा स्मॉल स्केलवरती म्हणजे कसं आपलं घरीमध्ये असणार गॅस, फायर आणि हा जो बलून आपण त्याला म्हणतो बेसिकली किंवा हॉट बलून बेसिकली याला म्हणतो. तर दे आर द व्हेरियस इफेक्ट्स ऑफ इट. परंतु सगळ्यांमध्ये जर आपण कॉमनली जर चेक केलं तर देअर इज द फायर. Here also we have the fire. There is also the fire. But in this case, we could not see the fire, but we could see the ice is melting. म्हणजे बघा बेसिकली आपण बोलले इथे हे जे चार पिक्चर आपण जे बेसिकली आता बघत हे जे चार पिक्चर्स आपण बघतो याच्यामध्ये आपण क्लिअरली बघू शकतो की what we could clearly see की there is the fire in this and this and this.
बघा या 3 ह्याच्यामध्ये पिक्चरमध्ये आपल्याला आग दिसू शकते, परंतु ह्याच्यामध्ये आग दिसते का? नाही. परंतु तरी सुद्धा आईस हा मेल्ट होतोय. म्हणजे काय की कुठे ना कुठे आग इज इक्वल टू व्हॉट? हीट. कुठे ना कुठे आपल्याला हीट असलेली आपण बघू शकतो. तर इथं हीट इज इन द एअर आणि हवेमध्ये असलेल्या गरमीमुळे हा जो आईस आहे तो मेल्ट झालेला आहे आणि इथलं फायरमुळे इथं गरम होत आहे. तर दिस इज द थिंग. बघा फॉर एक्झाम्पल आपण जर बघायला गेलं तर ह्याचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल आपण बघू शकतो, की उन्हाळ्यामध्ये इन समर सीझन वी डू नॉट बर्न दी वी डू नॉट बर्न वी कांट से द फायरवर्क. वी नेव्हर बर्न दी फायरवर्क इन दी समर सीझन. म्हणजे काय की आपण उन्हाळ्यामध्ये शेकोटी जाळतो का? आन्सर इज नो. आपण उन्हाळ्यामध्ये शेकोटी जाळत नाही. कारण हवेमध्ये ऑलरेडी गरम असतं. परंतु आपण शेकोटी केव्हा जाळतो? आपण शेकोटी जास्तीत जास्त हिवाळ्यात जाळत असतो. का? कारण आपल्याला गरम हवा अब्झॉर्ब व्हावी किंवा गरम हवा आपल्याला भेटावी किंवा गरम हवं यासाठी आपण ते करत असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय बोलतो की फायर इज अल्सो द फॉर्म ऑफ हीट अँड बिकॉज ऑफ द फायर वी कुड गेट द हीट. म्हणजे आगीमुळे आपल्याला उष्णताही भेटू शकते. गरमी हे होऊ शकते. सो दीज आर द थिंग्स. सो याचप्रमाणे इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स आपल्याला बेसिकली दिलेलं आहे. आपण ते रीड करून घेऊया आणि काय आहे ते आपण बघूया. तर बघा, we have seen the previous standard that the heat is in the form of energy and which flows from an object in the high temperature to an object to the low temperature. The temperature of an object tell us that how hot and cold that object is. The temperature of the cold object is lower than the temperature of the hot object. Thus, the temperature of ice cream is less than the temperature of tea. म्हणजे बघा, याच्यामध्ये आपल्याला सिंपल आता गोष्टी सांगितलेल्या, एक गोष्ट याच्यामध्ये आपल्याला ऍडिशनल सांगितलं ती हे की आपल्या वी ऑल नो दॅट हीट कुड बी ट्रान्सफर फ्रॉम दी हॉट टू कोल्ड. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे आपण बोलतो हीट कुड बी ट्रान्सफर फ्रॉम हॉट टू कोल्ड म्हणजेच काय की बघा, आपण जर जास्तीत जास्त पाणी उकळलेलं असेल, बघा जास्तीत जास्त पाणी उकळलेलं असेल, आपण काय करतो की ते प्यायचं असेल तर आपलं जास्त गरम पाणी पिणं होणार का? आन्सर इज नो. तर आपण काय करतो त्याच्यामध्ये थंड पाणी टाकतो, त्याच्यामध्ये आपण कोल्ड वॉटर टाकतो. मीन शॉर्ट काय म्हणजे आपण काय करतो की बेसिकली जो गरम पाण्याची जी हीट आहे, गरम पाण्याची जी हीट आहे, ती आपण थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर करायचा प्रयत्न करत असतो. गरम पाण्याचं हीट आहे, ते थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर करायचा प्रयत्न करतो आणि जेणेकरून काय होईल, की जो हीट आहे तो बेसिकली नॉर्मलाइज किंवा आपल्याला हवं तेवढं आपण बघू शकतो. म्हणजे बघा, बेसिकली बघा आपण जर आता या कोरोनाच्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणूया किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्या घरातले लोकं गरम पाणी पिण्यामध्ये रेफर करतात आणि ते काय करतात, पहिले एक जरा जास्त गरम करतात, त्याच्यामध्ये साधं पाणी टाकून मग कोमट पाणी आपण बेसिकली पितो. तोच एक एक्झाम्पल आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा बोलत होतो की जर अशाच प्रकारचे काही एक्झाम्पल्स आहेत, ते आपण ट्रान्सफर होतो. फॉर एक्झाम्पल आपण अजून बघतो जर आईस म्हणजे हा बर्फ जर आपण हातामध्ये पकडला आणि त्याला घट्ट पकडून ठेवलं, तर तो हळू मेल्ट व्हायला चालू होतो. का? कारण आपल्या बॉडीतली हीट ही त्याला ट्रान्सफर होते. आपल्या बॉडीतली हीट ही त्याला ट्रान्सफर होते. याच कारणामुळे तो मेल्ट होतो. सो वी हॅव सीन दिस एक्झाम्पल आणि पुन्हा एक गोष्ट असं बघू शकतो, की ज्याचं टेम्परेचर कमी आहे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये हीट कमी आहे, त्याच्यामध्ये टेम्परेचर सुद्धा कमी आहे. म्हणजे बघा त्याचप्रमाणे टी ही कशी आहे? गरम आहे, म्हणजे तिचं तापमान हे जास्त आहे. परंतु आईस्क्रीम ही काय थंडी आहे, म्हणजे काय तिचं टेम्परेचर हा कमी आहे आणि टेम्परेचर आपण कशामध्ये मोजतो? डिग्री सेल्सियसमध्ये आपण बेसिकली मोजत असतो. बघा, we have also seen when the given the heat an object is expanded and the contract in the cooling. Also the state of matter changes due to the heat. म्हणजे बघा, याच्यामध्ये आपण अजून एक बघितलेलं आहे, दॅट इज एक्सपान्शन अँड रिपल्शन. द एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन सॉरी द एक्सपान्शन अँड द कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आपण बघितलेलं की द मेटल किंवा हवा किंवा पाणी किंवा कोणतीही वस्तू जर त्याला आपण हीट केलं, एका सर्टन पॉइंट पर्यंत हीट केलं, तर ती वाढते, ती एक्सपांड होते, म्हणजे ती काय करते? वाढते. परंतु जर ती पुन्हा एकदा जर आपण कोल्ड केलं, ते पुन्हा ते आपल्या ओरिजिनल साईज मध्ये येते, म्हणजे ती कॉन्ट्रॅक्ट होते. मीन्स व्हॉट? यालाच आपण मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे, त्यालाच आपण हां. जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. त्यालाच आपण प्रसरण पावणे आणि आकुंचन पावणे. बघा, प्रसरण पावणे आणि आकुंचन पावणे म्हटलेलं आहे. म्हणजे काय, की जर एखादा जर समजा आपण लोखंडाचा तुकडा किंवा लोखंडाचा बार आहे, ठीक आहे. लोखंडाचा बार म्हणजे लोखंडाचा पाईप आहे. त्या लोखंडाच्या पाईपला जर आपण गरम करण्याचा प्रयत्न केला, जर एका पॉइंटनी इथं गरम केलं, तर तो बेसिकली मग एका पॉइंटनी करा किंवा पूर्ण लोखंडाचा ह्याला गरम करा, पण तो
थोड्या वेळानंतर तो वाढतो, थोड्या वेळानंतर थोडा का होईना, जेवढा नाही वाढत, तर बेसिकली थोडा का होईना म्हणजे मिलीमीटर वगैरे मध्ये का होईना, परंतु तो वाढतो. परंतु जसं तो थंड होतो तेव्हा तो पुन्हा पुन्हा आकुंचन पावत असतो. पुन्हा तो आकुंचन पावत असतो. सो दॅट इज द थिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय बघू शकतो, की इफेक्ट्स ऑफ हीट. इफेक्ट्स ऑफ हीट म्हणजे काय, की उष्णतेचे परिणाम काय करतो. उष्णतेचे हा एक सुद्धा परिणाम आपल्याला आपण बघतो. पहिला आपण उष्णतेचा परिणाम हे बघितला, की तापमानात वाढ होते. दुसरं आपण बघितलं, की आकुंचन आणि प्रसरण म्हणजेच व्हॉट आकुंचन आणि प्रसरण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. So this is the thing. So we have already seen the what is the effects and what is the effect of the heat. Effects of the heat. So first is what is effect of the heat, that is temperature is rising, and another thing is the objects are expanding and contracting because of this heat. So that is the thing. So that is the thing we could see. And पुढे आपण बघूया the unit of the heat in SI system of the joules. Why it is the CGS is called is calorie. So the unit of heat in the SI system is joule. The unit of heat in the system is joule, and while in the CGS system it says calories. The 1 calorie is equivalent to the 4.18 joule. The 1 calorie heat is it is required to increase the temperature of the 1 gram of the water through 1 degree Celsius. म्हणजे बघा बेसिकली आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्यांनी आपल्याला काय सांगितलं की what is the unit of it in SI unit, that is standard international system में उसको जूल जूल ये SI यूनिट है. सीजीएस सिस्टम में उसका यूनिट है कैलोरी. और एक कैलोरी यानी कितना होता है, एक कैलोरी यानी 4.18 जूल. एक कैलोरी यानी 4.18 जूल. And the 1 calorie heat is the heat required to increase the temperature of 1 gram of water through 1 degree Celsius. मतलब क्या, 1 ग्राम पानी को का टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियस बढ़ाने के लिए कितना हीट लगता है, तो दैट इज 1 कॅलरी. मला देखा मी पुन्हा एकदा सांगतो. आपण व्हाईट बोर्डवर आपण बघूया बेसिकली दॅट विल बी गुड. ऐसा यूनिट में टेम्परेचर का यूनिट है जूल, सॉरी हीट का यूनिट है जूल, और सीजीएस सिस्टम में हीट का यूनिट है कैलोरी. अभी देखो ये कैसे बर्न होता है, बेसिकली बर्न मतलब इसका हमने डिफाइन कैसे कर सकते हैं. देखो अभी 1 कैलोरी इज इक्वल टू 4.18 जूल. 1 कैलोरी इज इक्वल टू 4.18 जूल. तो ये है सी, देखो 2 मिनट यहाँ पे मैं ठीक से इधर सी ए लिखता हूँ, दैट इज स्टैंड फॉर कैलोरी. सी ए स्टैंड फॉर कैलोरी. आता बघा हा आहे कॅलरी, हा आहे जूल. तर जूल बेसिकली कसा, तर असा युनिट आहे स्टँडर्ड इंटरनॅशनल मध्ये. तर जूल हा युनिट आहे आपला हीटचा, आणि सीजीएस सिस्टम मध्ये कॅलरी हे युनिट आहे जूलचा. परंतु एक कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. ओके, 4.18 जूल. आता हे तर झालं, परंतु 1 कॅलरी म्हणजेच किती, तर 1 कॅलरी हा हीट एवढे असते जेवढी 1 ग्राम पाण्यासाठी 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढण्यासाठी जेवढं लागतं तेवढं आपण हे म्हणतो. एक ग्राम पाण्यासाठी बघा, 1 ग्राम पाण्यासाठी 1 ग्राम पाण्याचं 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवण्यासाठी जेवढी हीट लागते तेवढी म्हणजे 1 कॅलरी. पुन्हा मी तुम्हाला बोलतो, to increase the temperature of 1 gram water by the 1 degree Celsius, the heat is required is 1 calorie. मतलब 1 कैलोरी जितना 1 कैलोरी में हम 1 ग्राम ऑफ वाटर का 1 डिग्री सेल्सियस तक का टेम्परेचर बढ़ा सकते हैं. ठीक है. सो दैट इज द थिंग. अशा प्रकारे आपण बघू. Yes. So next we have there are given some problems. The problems सब आपको दिया गया है, वो प्रॉब्लम्स का हम लोग देख लेंगे. ओके. तो आगे है सोर्स ऑफ हीट. आगे है सोर्स ऑफ हीट. तो प्रॉब्लम्स को हम लोग देख लेंगे एंड ऑफ दिस चैप्टर. एंड ऑफ दिस चैप्टर का हम लोग प्रॉब्लम देख लेंगे. ठीक है. The source of the heat. So what is the source of the heat? The source of heat nothing but the objects or the things from where we could get the heat. म्हणजे काय की सोर्स ऑफ द हीट, सोर्स ऑफ द हीट म्हणजे काय आपण त्याला म्हणतो, त्याला आपण म्हणतो ऊर्जेचे स्रोत. सोर्स ऑफ द हीट म्हणजे त्याला आपण ऊर्जेचे स्रोत असं म्हणतोय. तर बघा, द सन इज द बिगेस्ट सोर्स ऑफ द हीट रिसिव्हिंग बाय द अर्थ. याप्रमाणे आपण ऑलरेडी बघितलं होतं म्हणजे लेक्चरच्या सेशनच्या स्टार्टिंग मध्ये we have discussed about the biggest source of the heat is nothing but the sun.
A large amount of the heat is generated due to the nuclear fusion taking place at the center, and it is the process of hydrogen nuclei fused together to form the helium nuclei, generating heat in this process. Some of it reach the earth in the form of light and heat. म्हणजे बघा, तो बेसिकली उन्होंने हमको सन में क्या चलता है वो उन्होंने बताया. बेसिकली उन्होंने हमको सन में क्या चलता है वो बताया. मतलब क्या क्या चलता है. सन वी ऑल नो दैट इज हाइड्रोजन. हमने देखा जाएगा तो स्टार्स का अगर जनरेशन स्टार का हे उत्पादन प्रोडक्शन कैसे होता है दॅट वी हॅव लर्न. म्हणजे सूर्य स्टार तारा हा कशाप्रमाणे बनतो हे आपण ऑलरेडी जाणून घेतलेलं. तारा सूर्य हा कशाप्रमाणे बनतो हे आपण जाणून घेतलेलं. त्यालाच आपण बघितलेलं बेसिकली बोललो तर हायड्रोजन गॅसेस अँड द डस्ट पार्टिकलच्या फ्युजन मध्ये होतं. बघा ह्याच्यावर होतं काय इन दिस प्रोसेस द हायड्रोजन न्यूक्लियस फ्यूज टुगेदर टू फॉर्म द हेलियम न्यूक्लियस. म्हणजे हायड्रोजनचे जे न्यूक्लियस असतात. वी हॅव डिस्कस व्हॉट इज न्यूक्लियस राईट. तर त्याचे जे न्यूक्लियस असतात ते बेसिकली एकमेकांसोबत फ्यूज करतात टू फॉर्म द हेलियम न्यूक्लिय आणि फ्यूज करून हेलियम न्यूक्लिय ते जनरेट करत असतात. आणि या प्रोसेसमध्ये हीट खूप जनरेट होते आणि या प्रोसेसमध्ये हीट खूप जनरेट मतलब क्या. अभी फॉर एग्जांपल अभी देखो ये हाइड्रोजन एग्जांपल में दे रहा हूँ. हाइड्रोजन और हाइड्रोजन फ्यूज करके हेलियम बनाना चाहते हैं. और ये जो प्रोसेस रहता है जब वो हेलियम में कन्वर्ट होता है तभी ज्यादा से ज्यादा हीट वहां पे जनरेट होता है. और वी ऑल नो ऑलरेडी कि दैट सन इज 13 lakhs टाइम बिगर दॅन दी अर्थ. 13 लाख टाइम बिगर दॅन दी अर्थ. म्हणजे काय मी म्हटलं सूर्य हा कसा आहे तर सूर्य हा 13 लाख पटीने जास्त असलेला 13 लाख पटीने अर्थ पेक्षा जास्त असलेला आपण बघू शकतो. सो दॅट इज द थिंग. म्हणजे तुम्ही विचार करा तिथे केवढे हेलियम असतील किती हायड्रोजन असतील आणि त्याची हीट आपल्यापर्यंत पोहोचत असते. आणि आपला मेन सोर्स ऑफ एनर्जी आणि मेन सोर्स ऑफ हीट हा सूर्य बनलेला आहे. दुसरा आपल्याकडे आहे अर्थ. As the temperature of the center of the earth is high, the earth is also source of the heat. This is called the geothermal energy. This is called the geothermal energy. आता geothermal energy म्हणजेच काय. आता geothermal energy ला आपण एक शब्द बघूया. त्याचा बोलतात औष्णिक ऊर्जा असं म्हणतात त्याला. औष्णिक ऊर्जा असं म्हणतात त्याला. का why do we call that the geothermic energy? Because वी ऑल नो आपण अर्थच्या सेंटर बद्दल आपण बोललेलो आहोत. त्याचं वी हॅव डिस्कस अबाउट दिस कोर. देन वी हॅव डिस्कस अबाउट द 3 layers ऑफ द अर्थ. आपण या 3 लेअर बद्दल अर्थच्या 3 लेअर बद्दल आपण बोललेलो आहोत. आणि प्लस आपण हे पण बघितलं की लावारस वगैरे जे असतात त्याच्यातून हीट जास्तीत जास्त जनरेट होते. दॅट वी ऑल्सो हॅव लर्न. म्हणजेच काय की अर्थ ही भलेही त्यांच्या कव्हरवरती म्हणजे अर्थ क्रस्टवर म्हणजे भूकवचावरती भले ती थंडी असेल परंतु आतमध्ये ती जास्तीत जास्त गरम आहे. तिथं टेम्परेचर आतमध्ये जास्तीत जास्त गरम आहे. आणि त्याचा इफेक्ट त्याचा परिणाम कधी कधी आपल्या भूकवचावरती सुद्धा पडत असतो. म्हणजे त्याचाच परिणाम कधी कधी आपल्या अर्थ क्रस्ट वरती सुद्धा पडत असतो. आणि दॅट्स वाय आणि त्या हीटमुळे जो काही जनरेट होतो त्यालाच आपण जिओथर्मल एनर्जी असं म्हटलेलं आहे. आता आपल्याकडे केमिकल एनर्जी आहे. तर केमिकल एनर्जी मीन्स वॉट की जे वूड कोल पेट्रोल वगैरे हे काय आहे तर दीज आर द थिंग्स दॅट वी कुड बर्न अँड वी कॅन गेट दी एनर्जी. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आपण बघायला गेलं की की लाकूड आहे कोल आहे पेट्रोल आहे हे बर्न होतात आणि त्याच्या केमिकल रिएक्शन मध्ये फ्युल अँड ऑक्सिजनमुळे हीट जनरेट झालेलं आपण बघू शकतो. तर केमिकल रिएक्शन नंतर फ्युल अँड ऑक्सिजन मध्ये होतं आणि हीट जनरेट झालेलं आपण बघू शकतो. त्याच्यात फॉर बेस्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचं असेल तर जी गाडी चालू असेल टू व्हीलर जे चालू असेल तिच्या इंजिनला हात लावून बघा किती हीट जनरेट होते दॅट वी कुड सी. आणि फोर व्हीलर मध्ये पण बघितलं की इंजिनला जर हात लावलं तर इंजिन गरम होऊन जातं. कारण ते कोणामुळे गरम होतं तर बिकॉज ऑफ द केमिकल रिएक्शन. ते कोणामुळे गरम होतं बिकॉज ऑफ द केमिकल रिएक्शन. म्हणजे बिकॉज ऑफ द केमिकल रिएक्शन. आता केमिकल रिएक्शन कोणामध्ये होते तर केमिकल रिएक्शन ही पेट्रोल किंवा त्याच्यामध्ये जो फ्यूल असेल तो फ्यूल बर्निंग मुळे होते आणि ते बर्न झाल्यावरती ते बेसिकली ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतात. दॅट्स वी कुड सी. पुढे आपण बघत आहोत की इलेक्ट्रिकल एनर्जी आपण डे टू डे लाईफ मध्ये आपण जे बघतो इलेक्ट्रिकल एनर्जी. जर इलेक्ट्रिकल प्रेस म्हणजे ज्याच्याने आपण कपडे वगैरे आयन इलेक्ट्रिकल प्रेसला आपण विजेची इस्त्री विद्युत शेगडी हे आपण जे बघितलेलं. प्लस आता जर इलेक्ट्रिकल गोष्टी खूपच आल्यात. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल हीटर आपण बोलतो म्हणजे पाणी आपल्याला गरम करून देतो.
अन्न इलेक्ट्रिकल शेगडी जो आपल्याला अन्न गरम करून देते, मायक्रोवेव्ह वगैरे, तर अशा खूप अशा इलेक्ट्रिकल गोष्टी आल्या जे आपल्याला हीट जनरेट करून देतात. दुसरा फिफ्थ atomic energy. Atomic energy is the huge amount of heat can be produced in a short time, and the nucleus of the some element of uranium, thorium, etc. undergoes the fusion. This is the use for the atomic project. म्हणजे बघा आपण जे जे तारापूरला असलेला आपला तारापूरला असलेला बेसिकली आपण ज्याला अणुऊर्जा केंद्र आपण म्हणतो बेसिकली, अणुऊर्जा केंद्रामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की युरेनियम आणि थोरेनियम हे दोन एलिमेंट आहे. एलिमेंट म्हणजे ज्याप्रमाणे हायड्रोजन आहे, हायड्रोजन एक ॲटम आहे किंवा हायड्रोजन ॲटम आहे किंवा आपण बोलू होतो Fe म्हणजे लोखंड ॲटम आहे किंवा ऑक्सिजन हे ॲटम आहे, कार्बन डायऑक्साईड जे ॲटम आहे, त्याचप्रमाणे आपण युरेनियम आणि थेरियम असलेले युरेनियम आणि थेरेनियम हे जे पदार्थ आहे, त्या पदार्थामध्ये ज्याप्रमाणे लोखंड आहे त्याप्रमाणे युरेनियम, थेरेनियम सुद्धा यांचे सुद्धा पदार्थ आहे आणि त्यांच्या अणूंपासून म्हणजे त्यांच्या पासून बेसिकली ऊर्जा ही म्हणजे केंद्रकामध्ये विभाजन केल्याने जास्तीत जास्त एनर्जी तिथं होते. फ्युजन मीन्स ते सेपरेट होतात. म्हणजे काय की आता ज्याप्रमाणे हायड्रोजन, हायड्रोजन आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन हा 2 याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वेळ भेटत असतो. की ऑक्सिजन सुद्धा आपल्याला O2 भेटतो. आपल्याला O सिंगल भेटत नाही. आता हे O2 यांना जर आपण सेपरेट करायला गेलो, तर बेसिकली जास्तीत जास्त हीट जनरेट होणार आहे. त्याचप्रमाणे ती प्रोसेस बेसिकली इथे सुद्धा यूज केली जाते आणि इथे सुद्धा यूज केली जाते आणि त्यालाच आपण ॲटॉमिक एनर्जी किंवा अणुऊर्जा असं म्हटलेलं आहे. एअर, द एअर अल्सो एअर इज अल्सो एअर a large amount of heat is also present in the air we could see, that is air around us. म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेली सर्वात जास्तीत जास्त हवा, म्हणजे ह्याचं जर फॉर एक्झाम्पल आपल्याला बघायचं असेल तर जर आपण आपल्या स्वतःला घरामध्ये बंद करून घेतलं काही 5 मिनिटासाठी, तर आपला हळूहळू गुदमरायला लागतं आणि गरम सुद्धा होतं. का? बिकॉज ऑफ द CO2. आपण जे कार्बन डायऑक्साईड होतं, म्हणजे काय की आपण बोलायला गेलं तर कार्बन डायऑक्साईड समथिंग कुठे ना कुठे एक हीट होल्ड करणारा जास्तीत जास्त हीट होल्ड करणारे एअर असलेले आपण बघू शकतो. कार्बन डायऑक्साईड काय आहे? हीट होल्ड करणारा गॅसेस असलेला आपण बोलवतो. म्हणजे बघा, हवा. आता हवा कसं काय गरम करू शकतो? जर आपण एखादा रूममध्ये स्वतःला बंद करून घेतलं. ओके. त्याच्यामध्ये खिडकी वगैरे काही नाही आणि आपण जर बसलो काही 5 मिनिटासाठी किंवा 10 मिनिटासाठी जर आपण बसलो, तर हळू आपल्याला गुदमरायला होईल आणि गुदमरून झाल्यानंतर आपल्याला बेसिकली गरम व्हायला जास्तीत जास्त होईल. का? कारण आपल्या श्वासोच्छवासामध्ये म्हणजे बिकॉज ऑफ अवर ब्रीथिंग द CO2 और दॅट इज कॉल्ड एज अ कार्बन डायऑक्साइड एक्सक्रेट और तो जास्तीत जास्त बाहेर पडत असतो. अँड बिकॉज ऑफ दिस थिंग वी कुड सी आपल्याला या रूममध्ये असल्याला आपल्याला जास्तीत जास्त गरम होतं. म्हणजे त्याचा अर्थ काय? याचाच अर्थ आहे की CO2 हे जे गॅस आहे ही जास्तीत जास्त हीट होल्ड करणारी गॅस आहे. ही हीट होल्ड करणारी गॅस आहे. म्हणूनच आपण हवेला सुद्धा त्याच्यामध्ये काउंटिंग घेतलेले. हवा म्हणजे एअरला सुद्धा वी हॅव टेकन इन द काउंटिंग ॲज दी सोर्स ऑफ हीट. म्हणजे हवेला सुद्धा आपण वायूचा वायूचं नाही, ऊर्जेचं स्रोत किंवा उष्णतेचं स्रोत म्हणून आपण तिथं घेतलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण टेम्परेचर आणि यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि हीट अँड टेम्परेचर बेसिकली काय आहे दॅट वी ऑल्सो द थिंग. आता टेम्परेचर इज सिंपल म्हणजे काय की तापमानात वाढ होत आहे त्यालाच आपण टेम्परेचर असं म्हणतो. राईट. तापमानात वाढ होतं त्यालाच आपण टेम्परेचर असं म्हणतो. बट स्टील इन द डिटेल वी विल लुक इन टू दॅट इन फॉरवर्ड. ठीक आहे. भले आपण त्याच्याबद्दल एकदम डिटेलमध्ये पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत. कारण हीट अँड टेम्परेचरला लगेच रिलेट करून हीट अँड एनर्जी, हीट अँड टेम्परेचर वी कुड सी. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस थिंग. इन केस नो काही डाऊट वगैरे असेल यू गाइस कॅन तुम्ही विचारू